नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. अतिशय छोटा व्हिडिओ असणार आहे. जास्त काही चर्चा नसेल, फक्त एक गोष्ट समजून घ्या. काय झाले, आज ग्रीन कॅन्डल बनते ना, तर सगळ्यांना वाटते की मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे आणि 22,000 ही लेवल इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्या पद्धतीने गॅप डाऊन ओपनिंग झालं, तर मार्केटने इथून डाऊन जाणं गरजेचं होतं किंवा इथे सस्टेन करून जर नवीन ब्रेकडाऊन किंवा ही जी कॅन्डल बनली किंवा ही जी कॅन्डल बनली ना, इथून जर मार्केटने या पद्धतीने मुवमेंट दिली असते ना, तर एक मोठा फॉल आपण पाहिला असता. पण पॉझिटिव्ह सुद्धा खूप काही नाही आहे मार्केटमध्ये, कारण कालचा जो काही हाय असेल किंवा हा जो काही हाय आहे कमीत कमी 2200-150 ब्रेक होणं गरजेचं होतं, तर तो झालेला नाही आहे. म्हणजे कालचा जो काही लो बनला होता तो तर ब्रेक झाला आहे, परंतु हाय ब्रेक झालेला नाही. म्हणजे अजूनही मार्केट निगेटिव्ह सेंटिमेंटमध्येच आहे. फक्त एक लक्षात ठेवा, 22,000 खूप इम्पॉर्टंट लेवल आहे, कारण का जवळजवळ 4,000-4,500 पॉईंटचा फॉल आपण पाहिलेला आहे आणि 22,000वरती बऱ्याच जणांची नजर होती. इथे नवीन बाईंग येऊ शकतं. उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी हे डिटेल एक्सप्लेन करेल की जर ही लेवल सस्टेन झाली तर त्या चर्चा करण्यात अर्थ आहे, नाही झाली तर काही फायदा नाही, म्हणून मी आत्ता काही त्यावरती चर्चा करत नाही. पण तरीही एक गोष्ट सांगून ठेवतो, जर ही लेवल सस्टेन होती आहे तर पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये मार्केटमध्ये एक 500 पॉईंटची ग्रीन कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकते. लक्षात ठेवा, एक 500 पॉईंटची ग्रीन कॅन्डल पाहायला मिळेल निफ्टीमध्ये. बँक निफ्टीची नाही चर्चा करते मी, निफ्टीसाठी सांगतोय. पण त्यासाठी ही लेवल सस्टेन होणं किंवा एक सेकंड सिनेरिओमध्ये 21,800 ही जी लेवल आहे ना, ती टेस्ट करून मार्केट 750-800 टेस्ट करून वरती येत आहे, पुन्हा 22,000 ब्रेक होते, तर एक चांगली बाईंग लेवल आपल्याला किंवा बाईंगची कॅन्डल बनताना पाहायला मिळेल. आता महत्त्वाचं काय आहे उद्यासाठी किंवा काही दिवसांसाठी, ही लेवल जी आहे ना ती खूप महत्त्वाची असणार आहे. वरती आहे 22,160 आणि दुसरी लेवल आहे 22,220. 220च्या वरती ज्यावेळेस आपण जाईल ना, त्यावेळेस थोडंफार डिरेक्शनल बाईंगचा आपण विचार करू शकतो, तोपर्यंत नाही. आणि तोपर्यंत या रेंजमध्ये कदाचित मार्केट साईडवेज होऊ शकतं. एक मोठा फॉल आहे, त्यानंतर साईडवेज आहे. कदाचित उद्याचा दिवस याच्यामध्ये गेला तर मला त्यामध्ये जास्त आश्चर्य वाटणार नाही किंवा मी त्याच दृष्टीने प्लॅनिंग करणार आहे की या रेंजमध्येच मार्केट उद्या राहू शकतं आणि मग एक्सपायरीला एक मुवमेंट येईल. तर उद्या प्लॅनिंग कसं करणार आहात तुम्ही ट्रेडचं, ते महत्त्वाचं आहे. ही जी लेवल आहे 22,000, जर 22,000च्या आसपास मार्केट येतोय, मग ते फ्लॅट ओपनिंग येऊ देत किंवा गॅपडाऊनने, आणि इथे येऊन एखादा डबल बॉटम असेल किंवा एखादी बुलिश फॉर्मेशन असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन असेल, तर तुम्ही तिथे बाईंगचा विचार करू शकता. फक्त आता एक लक्षात ठेवा, कोणत्या लेवलपर्यंत तुमचं बाईंग एक्सटेंड करायचं हे पाहायचं नाही किंवा टार्गेट काय आहे ते लेवलवरती डिसाईड न करता तुमचा स्टॉप लॉस. म्हणजे जर 22,000ला बनती आहे, तर हे जे काही फॉर्मेशन बनेल त्याचा एस एल जर समजा तुमचा 30 पॉईंट येत असेल, तर तुम्ही 60 पॉईंट, 90 पॉईंट किंवा 120 पॉईंट या पद्धतीचं टार्गेट तुम्ही प्लॅनिंग करू शकता. आणि त्यावरतीच 1:2, 1:3 या पद्धतीनेच प्लॅनिंग करायचं आहे, एक्स्ट्रा लेवलवरती फोकस करण्यापेक्षा. कारण की याच्यामध्ये कुठेही होऊ शकतं. पहा, आजचं मार्केट या लेवलमध्येच खूप वेळ घालवलं आहे. जर तसं झालं तर प्रीमियम डीकेमध्ये एस एल जाऊ शकतो. म्हणून आपण ऑप्शनमध्ये 1:2, 1:3 किंवा इंडेक्सवरती सुद्धा या पद्धतीने, आणि मग ते त्या डेल्टाचा तुम्ही स्ट्राईक प्राईस निवडून ट्रेड प्लॅन करू शकता. या पद्धतीनेच इथे ट्रेड प्लॅन करायचं. अपसाईड कशी आहे, जर अपसाईड याच्यावरती निघते म्हणजे 160च्या वरती फ्लॅट ओपन, इथे थोडं सस्टेन करून ब्रेकआउट येतोय, तर इथे तुम्ही 60% क्वांटिटीने काम करा आणि 220 ब्रेक झाल्याच्या नंतर डेफिनेटली मग एक चांगली अपसाईड तुम्हाला पाहायला मिळू शकते. आत्ता मी त्या लेवल सांगत नाही आहे, तरी 1:2, 1:3 या पद्धतीने प्लॅनिंग करायचं आहे. आता डाऊन साईड इम्पॉर्टंट ठरू शकते. जर मार्केट इथे येते आणि या पद्धतीने एकदा 22,000 टेस्ट होते, अगदी इथे 920 न येतं 960-70 येऊन पुन्हा 22,000, अशा पद्धतीचं जर फॉर्मेशन बनतं आहे किंवा मार्केट इथे येऊन सस्टेन करते आणि ब्रेक होते 22,000 किंवा 21,970, तर एक मोठा मूव आपल्याला पाहायला मिळू शकतो, जो आपल्याला 21,800 असेल किंवा 21,700 सुद्धा येऊन जाऊ शकतो. मग डायरेक्ट 200 पॉईंटचं टार्गेट ठेवण्यापेक्षा किंवा 250 पॉईंटचं टार्गेट ठेवण्यापेक्षा हे 70 पॉईंटमध्ये किंवा 60 पॉईंटमध्ये 3 याच्यामध्ये तुम्ही ते डिवाईड करू शकता. लेवलपेक्षाही तुमचा जो काही स्टॉप लॉस असेल त्यानुसार प्लॅन करा. डाऊन साईड मोठं ट्रेड मिळू शकतात. अपसाईड शक्यतो अवॉइड केलं तरीही चालेल. कमीत कमी 220च्या वरती मग तुम्ही थोडंफार क्वांटिटी ट्राय करा. याच्यामध्ये एक अपसाईडचा ट्रेड फक्त 22,000ला जर मार्केट सपोर्ट घेते पुन्हा, कारण का आज घेतलं आहे उद्या घेतलं आहे, जर अजून एक सपोर्ट घेते तर तिथे तुम्ही ट्राय करू शकता. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टी इंटरेस्टिंग आहे. बँक निफ्टीमध्ये जी लेवल आपण डिस्कस केलेली होती काल 47,800, ती लेवल आजही आपल्याला काही ब्रेक होताना पाहायला मिळालेली नाही आहे. उद्यासुद्धा हेच लक्षात ठेवा, वरती या लेवलच्या वरती म्हणजे 48,500च्या वरती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत कोणतीही बाईंग लेवल बनणार नाही आहे बँक निफ्टीमध्ये. आणि डाऊन साईडला जोपर्यंत 47,800, 850 या लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत कोणताही ट्रेड नाही. याच्यामध्ये नो ट्रेड आहे किंवा मग तुम्हाला रेंज प्ले करता येत असेल छोट्या मोठ्या पॉईंटसाठी, इथे येते तर बाय
ची पोझिशन बनवा. एक 50-60 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस असेल. मी इंडेक्सवरती सांगतो 50-60 पॉईंटचा स्टॉप लॉस असेल तर 100 असेल, 150 असेल आणि 200 असेल. या पद्धतीने 1:2, 1:3 या पद्धतीचं टार्गेट तुम्ही प्लॅन करू शकता. सेम वे इथे एखादी शूटिंग स्टार असेल किंवा कोणतंही डबल टॉप असेल, बेरिश फॉर्मेशन बनतं आहे, 50 ते 60 पॉईंट तुमचा इंडेक्सवरती स्टॉप लॉस असेल, 1:2, 1:3 या पद्धतीने प्लॅन करा. हां, 47,800, 850 जर ब्रेक होते तर एक मोठा फॉल आपण पाहू शकतो. पहिलं टार्गेट हे 47,500, मी राऊंड फिगर सांगतोय, 47,500 असेल, त्यानंतर 47,350 आणि फायनल मी ज्या टार्गेटकडे पाहतोय ते आहे 46,500. 46,500 ते 46,800 हा 300 पॉईंटचा झोन आहे. इथे जाण्याची मार्केटची तयारी असू शकते. उद्याच येईल अशातला भाग नाही आहे. ही रेंज जेवढी एक्सटेंड होईल ना तेवढं मार्केटसाठी चांगलं आहे डिसिजन घेणं. कारण का आता काय होतं, नवीन बायर इथे एंटर करता येते किंवा जे नवीन पोझिशन घ्यायचे किंवा ज्यांच्याकडे खूप मोठा लॉस घेत आलेले आहेत ते आत्ता ॲव्हरेजिंगसाठी ही लेवल प्रेफर करत आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये ॲव्हरेज करा असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु ते प्रेफर होतं आहे. आणि मग इथे बायर सेलरची जी आहे ना ती फाईट मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळू शकते. कारण का सेलरसुद्धा एवढ्या सहजासहजी ही जी कमांड आहे ना मार्केटवरची ती सोडणार नाही आहेत. इथे ते अजून जोर लावू शकतात आणि ते सेलर बाहेर जाण्यासाठी बँक निफ्टीमध्ये 48,500च्या वरतीचं एखादं क्लोजिंग आणि निफ्टीमध्ये 22,220च्या वरती एखादं, खरं तर 350 पाहिजे परंतु 220 ॲटलिस्ट एखादं क्लोजिंग यायला पाहिजे डे बेसिसवरती. मग बायर कुठेतरी त्यांच्यामध्ये थोडाफार कॉन्फिडन्स येईल आणि मग मार्केट एक रिव्हर्सलसाठी तयार होऊ शकतं. आत्ताच म्हणजे नाही का थोड्या याने खुश होऊन लगेच झाले आता रिव्हर्सल, तर असं करू नका. कदाचित मार्केट 1-2 दिवस याच्यामध्ये घालवू शकतं आणि मग त्याच्यानंतर डिसिजन होऊ शकतं की मार्केट इथे सस्टेन करून ब्रेकआउट घ्यायचं आहे की पुन्हा जी आहे ती लेवल जी रॅली होती डाऊनसाईडची ती कंटिन्यू करायची. त्यामुळे इथे फसण्याचा प्रयत्न करू नका. ट्रेड कमीत कमी ठेवा रेंजच्यामध्ये. बाहेर पडल्याच्या नंतरच्या लेवल निफ्टीसाठी 2 महत्त्वाच्या आणि बँक निफ्टीसाठी 2 महत्त्वाचे लेवल आहेत. त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करू शकता. तर याच्यासाठी एवढंच. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.